च्या निमित्तानं स्वतः दीपकभाई केसरकरनी देखील सांगितलं की आमदारकी जाहीर करण्याचा हा कार्यक्रम नव्हता, हा संजू परबांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. आणि आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की आमदार होत असताना आपण जर विविध विकासाची कामं केली, जनतेची कामं केली, तर जनतेमधनंच आमदार होण्याचा आवाज उठत असतो. आणि हेच भाषण आणि हेच मार्गदर्शन माननीय दीपकभाईंनी केलं. त्याच्यामुळं कुठेही दीपकभाईंमध्ये आणि संजूमध्ये वेगळं कुठचं तरी कॉम्पिटिशन सुरू झालं आहे अशातला भाग नाही. उलट दीपकभाईंनी स्वतःच्या वयामधल्या अंतराचा उल्लेख देखील केला. एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तुम्ही आज जर असं म्हटलं तर एकूणच संजू परब यांच्या पुढच्या आमदारकीबाबत चर्चा होत असताना हे दीपक केसरकर यांच्या निवृत्तीचे संकेत मानायचे का? हे परत एकदा सांगतो की दीपकभाईंनी स्वतःच्या भाषणामधनं जे मार्गदर्शन केलं आहे ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. अजून आमदारकीला 3.5 वर्ष आहेत. त्याच्यामुळे ही चर्चा कार्यकर्त्यांची भावना असते की जे माझ्यासोबत काम करत असतात, जे अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत असतात, तो पदाधिकारी त्यांना मोठं व्हावा अशी एक अपेक्षा असते. त्या भावनेतनं काही लोकांनी ॲडव्हर्टाईज दिलेले आहेत, काही लोकांनी भाषणं केली आणि त्याच्यावर आम्ही भाषणं करताना सांगितलं की नेत्याचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि मतदारांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी आमदार बनत नाही. तो प्रयत्न आशीर्वाद मिळवण्याचा संजू परबांनी करावा. आढाळी MIDCमध्ये 4,000 कोटीचा आत्ता तुम्ही संजू परबच्या याला 4,000 कोटीच्या प्रकल्पाचा MOU हा आमच्यासोबत होतो आहे. सोलारचे पॅनल बनवण्याचा हा प्रकल्प आहे. ह्याच्यातनं 1,500 ते 2,000 लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळेल. आता जे 47 उद्योजकांची अडचण झालेली होती जागेमुळं, ते देखील 47 जागा प्लॉट्स हे उद्योजकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यातनं देखील 1,200-1,500 लोकांना रोजगार मिळणार आहे. संजय राऊत यांनी या निमित्ताने संजू परबच्या ह्याला वाढदिवसाला हे गिफ्ट समजायचं काय जनतेत? नाही, हा योगायोग आहे ना. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मिटिंग संजूच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं झाली. ही चिठ्ठी मला आजच योगायोगानं आली. हा योगायोग आहे. साहेब, संजय राऊत यांनी आरोप केला आहे 100 कोटीला शिवसेना आणि धनुष्यबाणाचा लिलाव केला, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही ना. 4.5 वर्ष हेच करतात ते. आणि 4.5 वर्ष हे केल्यामुळं UBT प्रत्येक मतदानामध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये 7 नंबरला गेलेली आहे. हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही आहे. राहुल नार्वेकर यांनी निकालाची वाट न बघता पक्ष आणि चिन्हाचा लिलाव केला, अशी टीका सुद्धा त्यांनी केली. नाही, हे ठीक आहे ना. हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतो आहे की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात म्हणून UBTचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला. तुम्हाला, मला, पत्रकारांना जाणवतं. गेल्या 4-5 दिवसात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी चालू आहे, त्यावर एकंदरीत काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू असताना त्यांच्यासारखं मी काहीतरी बोलणं हे लोकशाहीला धरून नाही. आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे. आम्ही आशावादी आहोत की आम्हाला न्याय मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल असं केलं की अधिकार सर्व त्यांच्याकडेच राहणार आहेत, त्यामुळे मंत्र्यांचं डेमोलेशन होईल का त्या निमित्तानं असं वाटतं? असं बोलले ते वेगळं झालं. कुठं? त्यांनी काय ते सर्व अधिकार आता पुढे मुख्यमंत्री सर्व कागद बघतील? नाही, असं कुठेही झालेलं नाही. कॅबिनेटला मी स्वतः होतो. अशी कुठं चर्चा देखील झालेली नाही. मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. मला माझे अधिकार अबाधित आहेत. वर्षा बंगल्यातून दिल्लीतल्या बंगल्यात जायचं आहे, हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता केली पाहिजे, अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी सांगू का, त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी बोलतच नाही. ते त्यांची मतं मांडत असतात. तुम्ही ती प्रमाणापेक्षा जास्त मनावर घेता आणि परत त्याचे प्रश्न आम्हाला विचारता. मतदारांनी त्यांना गृहीत धरलेलं आहे, मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्यांना आहे त्याच्यापेक्षा मोठं करणं, अशा पद्धतीची राजकीय व्यवस्था होऊ शकते. एकनाथ शिंदेची महत्त्वाकांक्षा एवढी आहे की ते पंतप्रधान पदावर सुद्धा दावा करू शकतात. त्यांची राक्षसी त्यांचंच म्हणणं आहे ना हे. त्यांचंच म्हणणं आहे ना. आता त्यांच्या प्रत्येक गोष्ट आपण सिंधुदुर्गच्या विकासावर बोलू. 4.5 वर्ष तुम्ही पण हेच ऐकताय, मी पण हेच ऐकतोय, लोक देखील हेच ऐकतायत आणि म्हणून त्याचं उत्तर दिलं ना मी. 1 नंबरची UBT याच सगळ्या गोष्टींमुळे 7 नंबरला गेली. भास्कर जाधव यांनी एक टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी एक टीका केली आहे, मराठा विरुद्ध OBC असा लढा सरकारला करायचा आहे, असं त्यांनी एक वक्तव्य केलं. अजिबात नाही. भास्कर जाधव साहेबांचा हा गैरसमज असेल. OBC समाजाचं काहीही कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची आहे. तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतलेली होती. आता तीच भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. उद्योग खात्यावर एक टीका होती की मुंबईवरून चाकण जवळ आहे, पण उद्योगमंत्री चाकणला जात नाही, फ्लाईट नाही फिरतात. कोणी सांगितलं तुम्हाला गेलं? साहेब, आपण 6 दिवसापूर्वीचा प्रश्न विचारताय. त्याच्यानंतर मी चाकणला. एक मिनिट. आपण फार जुनी विचार ऐका ना. 7 दिवसापूर्वीच आपण पण अपडेट राहिलं पाहिजे. 15 ऑगस्ट म्हणून मी जाऊ शकलो नाही. 16 ऑगस्टला मी गेलो.
त्याच्यामुळं आपण देखील आधुनिक जगामध्ये अपडेट राहिलं पाहिजे. आणि नुसतं गेलो नाही, 16 तारखेला मिटिंग घेतली आणि 17 तारखेला सकाळी त्यांना अपेक्षित असलेलं पत्र पण दिलं. साहेब, एकच त्याच्यानंतर त्यांच्या टीकेला कशाला मी हे करायचं. त्याच्यापेक्षा उद्योजकांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे मला, की उदय सामंतांनी जी मिटिंग घेतली ती सकारात्मक झाली आणि आमची शंका दूर झाली. साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे. निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट असं संजय राऊत यांनी म्हटलं. परत तेच, एक प्रश्न- तुम्ही पण एवढे जिद्दी आहात ना की म्हणजे पत्रकार परिषदेवर आम्हाला बोलायचंच नाही, त्या पत्रकार परिषदेवर बोलल्यामुळं नाहक काही मंडळी मोठी होतात. त्याच्यावर मी कशाला उत्तर देऊ. साहेब तुम्ही आता जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, जे काय आहे ते निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे, ते सगळे विद्वान आहेत की नाही, आणि ते तर न्यायाधीश आहेत. आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असला पाहिजे. न्यायदेवता जो काही निर्णय देईल हा सगळ्यांना मान्य असला पाहिजे. न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असं ते म्हणतात. आता न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असं जर ते म्हणत असतील तर त्याचा थेट न्यायालयावर आक्षेप जातो. मग न्यायालयानं त्याच्यावर कारवाई सुमोटो कारवाई करावी.